बहुमत चंचल, थोडा धीर धरा. मुंबई महापौर पदावर राऊतांचं सर्वात मोठं विधान. पडद्यामागे मोठ्या घडामोडी. राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणूक निकालानंतर आता या सर्व पालिकांवर सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. बहुमतात आलेले पक्षांकडून उपमहापौर पदाची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच ज्या ठिकाणी बहुमत मिळवण्यास अपयश ठरल्यामुळे सर्वात मोठा पक्ष, अपक्ष तसेच इतर पक्षातील नगरसेवकांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुंबईत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने एकत्र येत ही निवडणूक लढवली होती. आता महायुतीचा नेताच मुंबईचा महापौर होणार आहे. असे असताना आता आम्हालाही 2.5 वर्ष महापौरपद द्या, असं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे. असं असताना आता संजय राऊत यांनी सूचक विधान केलेलं आहे. महापौर पदावर बोलताना त्यांनी बहुमत फार चंचल असते असे सांगत भविष्यात काहीही घडू शकते असंही राऊत यांनी म्हटलेलं आहे. राऊत आज माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी बोलताना स्वतःच्याच राज्यात नगरसेवक लपवून ठेवण्याची वेळ आली असेल तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेला आहे, हे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवून दिलेलं आहे. राज्य त्यांचे आहे, मुख्यमंत्री गृहमंत्री त्यांचे आहेत, राज्य त्यांचं दादागिरी गुंडगिरी त्यांची आहे. तरीही एकनाथ शिंदे या स्वतःला भाई म्हणून घेणाऱ्या अमित शहाच्या माणसाला स्वतःचे नगरसेवक बंद करून ठेवण्याची वेळ आलेली आहे. म्हणजेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. बघा, एकनाथ शिंदे कोणत्या पदासाठी आग्रही आहेत हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा अंगवस्त्र आहे. मी मागेही बोललो होतो. त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत. त्याच्यामुळे अमित शहाकडे जाऊन ते मागणी करू शकतात. पण देवेंद्र फडणवीस ऐकतील असं मला वाटत नाही. माझी जी काय माहिती आहे त्यानुसार त्याने आपले नगरसेवक शिंद्यांनी ते मुंबईतल्या ताज लँडसाईन हॉटेलमध्ये बंद करून ठेवले. ज्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले स्वतःचे, त्यांना स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटावी याचं मला आश्चर्य वाटतं. आणि आमदार घेऊन ते महाराष्ट्रात नव्हते राहिले, ते सुरतला गेले होते, सुरक्षित ठिकाणी. त्यांनी नगरसेवकसुद्धा सुरतला किंवा अहमदाबादला न्यायला पाहिजे होते. आमदारांना सुरतला नेलं आणि नगरसेवकांना इथे कोंडून ठेवलं. कारण त्यांच्यासाठी सुरक्षित जागा ही सुरत हीच आहे, जिथे भारतीय जनता पक्षाचं त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीची सुद्धा भीती वाटते. याचा अर्थ असा आहे की स्वतःच्या राज्यात जिथे ते डेप्युटी CM आहेत, जिथे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत, गृहमंत्री त्यांच्याकडे भाजपकडे आहेत, तरीही एकनाथ शिंदे यांना आपले नगरसेवक फोडले जातील, पळवले जातील, अपहरण केलं जाईल अशी भीती वाटत असेल तर ही महाराष्ट्राच्या राजकारणाची फार मोठी तुम्ही किती काळ कोंडून ठेवणार. जे नगरसेवक तुमचे आहेत ते मूळचे शिवसेनेचेच आहेत आणि त्यांना सुद्धा मनामध्ये आमच्यापर्यंत जे संदेश येत आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल ही धगधगते आहे. भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ द्यायचा नाही हे जवळजवळ सगळ्यांनी ठरवलेलं आहे. ठीक आहे, बघू ना काय होतंय ते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.